हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मैदा घेतलेला आहे. ह्या वाटीने मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि मैदा छान चाळून घेतलेला आहे बघा. मैदा शक्यतो चाळूनच घ्यायचा आहे. इथे सफेद तीळ घेतलेत बघा मी 2 चमचे. पाहू शकता तुम्ही. तुमच्याकडे जर सफेद तीळ नसले तर काळे तीळ तुम्ही ह्याच्यामध्ये टाका. मी दिसायला खूप छान पदार्थ दिसतो. त्या इथे कोथिंबीर घेतली बघा, स्वच्छ धुवून चिरून कोथिंबीर पण मी घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेणार आहे मैत्रिणींनो. मी सफेद तीळ टाकलेत, कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी हे घेतले 1 चमचा आमचूर पावडर, चाट मसाला सॉरी. त्यानंतर चिली फ्लेक्स घेतले मी 2 चमचे, छोटे चमचे आहेत मैत्रिणींनो. आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, हातावर मी थोडासा ओवा घेतलेला आहे बघा. ओवा हातावर छान क्रश करायचा आहे आणि तो टाकायचा आहे. क्रश केल्याच्या नंतर छान एकदम सुगंध पिठामध्ये सगळीकडे पसरतो. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे पुढे बघा, 1 चमचा मी जिरा पावडर घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची आपल्याला, अर्धा चमचा. तर हे सर्व मसाले आपले टाकून झालेले आहे मैत्रिणींनो. तर हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा, छोटासा आहे आणि खूप छान व्हिडिओ आहे, नक्कीच पहा. तर थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे बघा. अगदी अर्धा चमचा मी तेल टाकून घेणार आहे, जास्त नाही. आणि हे तेल आपल्याला पिठांमध्ये एकदम छान एकदम चोळून घ्यायचे बघा, असं कुस्करून अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, बाहेरून आपण चिप्स वगैरे आणतो, ते चांगलं नसतं, कोणत्या तेलामध्ये तळलेलं असतं. आपण हे घरच्या घरी नाश्ता घरी जर बनवला, करून ठेवला, तर मुलं पण आवडीने आधीमध्ये आणि आपण पण खाऊ शकतो. तर तुम्ही हे नाश्ता नक्कीच करून पहा, खूप छान होतो आणि टेस्टी होतो. सगळ्यांना आवडून घरात, मुलं तर आवडीने खातात. तर हे सर्व छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे बघा. आणि ह्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. छान आपण गव्हाचं जसं पीठ मळतो ना, त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. व्हिडिओ माझा पाहत असाल तर तुम्ही एक लाईक नक्कीच करू शकता. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान गोळा करून घेतलेला आहे. त्यानंतर पुढे काय करायचं मी ते तुम्हाला दाखवते. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे गोळ्याला, जेणेकरून हाताला चिटकणार नाही. तर तेल लावून सगळीकडून आपलं झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर पुढे काय करायचं मी दाखवते तुम्हाला. संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने मी ही रेसिपी बनवते. तर आपल्याला आता काय करायचं, थोडासा छोटासा गोळा घ्यायचा आहे बघा, अगदी थोडासा असा एवढा. आणि ह्या झाऱ्यावर आपल्याला तो गोळा ठेवून घ्यायचा आहे. आणि एका बोटाने आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे बघा. गोळा ह्यो पसरून घेतल्याच्या नंतर असं गोल गोल आपल्याला ते प्रेस करत जायचे, जेणेकरून ह्याला खूप छान डिझाईन येते. पाहू शकता तुम्ही. दिसायला पण किती छान दिसते मैत्रिणींनो आणि खायला पण खूप क्रिस्पी लागतं हे. ह्याला तुम्ही काय नाव द्याल मला नक्कीच सांगा कमेंट करून. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं पण मी करून तुम्हाला दाखवते बघा. 2-3 मी करून दाखवते, कारण संपूर्ण जर करायला गेलं ना व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्याच्यामुळे मी 2-4 मी तुम्हाला करून दाखवणार आहे. पाहू शकता.
मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही, खायला खूप छान आहे ही रेसिपी. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. जास्त काय अवघड नाही, काय नाही, सहज असं ठेवायचं ना आपल्याला बोटाने असं प्रेस करीत हे करून घ्यायचे बघा. पाहू शकता किती पटकन होतंय. खूप सोपी आहे रेसिपी मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. ते हे मी 2-4 तुम्हाला करून दाखवलेले आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचे. तर मग आता करून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता मैत्रिणींनो, आपले छान हे रोल असे छान मस्त डिझाईन झालेली आहे ह्याची. मी 2 थाळी बनवून घेतलेली आहे बघा. आणि छान तळले जातात हे. गॅस एकदम टाकताच्या वेळेस आपण फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि टाकून झाल्यानंतर थोडा मीडियम करायचा आहे आणि छान तळून द्यायचे बघा. दोन्ही पण प्लेट मी भरून केलेले आहेत. 2 पिठाच्या वाट्या घेतलेल्या मी मैदा, त्याच्यापासून ह्या 2 थाळ्या तयार झालेल्या आहेत. भरपूर नाश्ता होतो मैत्रिणींनो, 2-4 जण खाऊ शकतात एवढा नाश्ता होतो हो. तुम्ही जास्त पण करून असं डब्यामध्ये भरून ठेवू शकता, महिनाभर तुम्ही खाऊ शकता, बिलकुल पण खराब होणार नाही. तर आपण आता गॅस पेटून घ्यायचा आहे आणि कढई ठेवून घ्यायची बघा गॅसवर. आणि कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला कढईमध्ये तेल ओतून घ्यायचे. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला एक टाकून बघायचे, ट्राय म्हणजे तेल तापलंय का काय. सर्व एकदम टाकायचं नाही. म्हणजे कसं समजतं ना मैत्रिणींनो, एक जर टाकून बघितलं तर तेल तापलंय का नाही आपलं ते. पाहू शकता तेल आपलं तापलेलं आहे. तर आता आपण एक एक करून ह्याच्यामध्ये सर्व काही जेवढं कढईमध्ये आपल्या बसन ना तेवढं सोडून द्यायचे तेलावर. आणि सोडताच्या वेळेस हाताला सांभाळून, तेल अंगावर उडू शकतं हातावर, व्यवस्थित सोडायचे. जेवढं बसन तेवढंच सोडायचं आहे मैत्रिणींनो. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पहा माझा. तर हे छान असं हे आता हे एक तळी झालेलं आहे, ते काढून घेऊया आपण, नाहीतर त्याच्यासोबत ते जळून जाईल. हे छान आता वर खाली करून घ्यायचे बघा. गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि नंतरच आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे. मस्त सोनेरी कलर येस्तोवर आपल्याला हे तळून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, ही रेसिपी मी कोणाची बघितली नाही का कोणाची कॉपी केली नाही, ही माझ्या मनाने मी केलेली आहे. पण ह्याचं नाव मला माहिती नाही. तुम्ही ह्याला नाव काय देणार ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ही रेसिपी कशी वाटली मला ते पण सांगा मैत्रिणींनो. तुम्हाला आवडली आहे का? आणि आवडली असेल तर एकदा नक्कीच करून पहा. खूप छान होती. मी एकदा करून पाहिली होती, नंतरच तुम्हाला करून दाखवली. खायला खूप छान लागतं हे. ते हे सर्व आपल्याला काढून घ्यायचे बघा. पाहू शकता तुम्ही, छान कलर पण आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं पण आता तेलामध्ये मी सोडून दिले बघा. ते हे पण आता काढून घेऊ दे. कलर छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही.
सर्व आपलं हे तेल काढून घेतलेलं आहे, पाहू शकता. तर मैत्रिणींनो, मैद्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडली असेल रेसिपी तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा, छान छान कमेंट करा. मस्त क्रिस्पी झालेत, पाहू शकता तुम्ही. एक तोडून पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आतमध्ये बिलकुल पण कच्चं राहत नाही, छान मस्त शिजल्या गेलेली आहेत. पाहू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.